नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर पहिला PYQ होणार PYQ PSI 2012 इसवी सन 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण होते. 1. गायीची व डुकराची चरबी लावलेले काडतुसांचा उपयोग. 2. अनेक संस्थांनी खालसा करणे. 3. ख्रिश्चन धर्म प्रसार करणे. 4. पदव्या, वतने आणि पेन्शन रद्द करणे. तर या PYQचं उत्तर होणार 1. गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग. पुढील PYQ ASO 2011 इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? 1. इंग्रजांना समूळ नष्ट करणे. 2. इंग्रजांना सहकार्य करणे. 3. इंग्रजांना विरोध करणे. 4. वरीलपैकी कोणतेही नाही. तर या PYQचं उत्तर होणार 1. इंग्रजांना समूळ नष्ट करणे. पुढील PYQ PSI 2012 इसवी सन 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? 1. डिसेंबर 1859. 2. 1 डिसेंबर 1858. 3. 1 नोव्हेंबर 1857. 4. 1 नोव्हेंबर 1858. तर या PYQचं उत्तर होणार 4. 1 नोव्हेंबर 1858. पुढील PYQ ASO 2012 1857च्या उठावास काय कारणीभूत झाले? A. डलहौसीचे आक्रमक धोरण. B. सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप. C. सैनिकांतील असंतोष. D. कंपनी काळातील राज्यविस्तार. पर्याय उत्तरे 1. A व B. 2. B व C. 3. A, B व C. 4. A, B, C व D. तर या PYQचं उत्तर होणार 4. A, B, C व D. पुढील PYQ STI 2011 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कुणी केले? 1. तात्या टोपे. 2. नानासाहेब पेशवे. 3. बहादूर शाह जफर. 4. अझीमुल्ला. तर या PYQचं उत्तर होणार 2. नानासाहेब पेशवे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.